नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आताच ताजी बातमी आहे की लोकसभेमध्ये 2 दिवसांच्या चर्चेनंतर नव्या दहशतवादी कायद्याचं आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी राष्ट्रीय तपास यंत्रणा स्थापन करण्याबाबतचं विधेयक, दोन्ही अशी विधेयक आहे, खडाजंगी चर्चेनंतर मंजूर झालेली आहे. माझा आजचा प्रश्न आहे, नव्या कायद्यामुळे दहशतवादी कारवायांना खरोखरच आळा बसेल का? माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत दिल्लीहून आहेत ज्येष्ठ केंद्रीय मंत्री अंतुले. माझ्यासोबत नागपूरहून आहेत मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग. माझ्यासोबत पुण्याहून आहेत मानवी हक्कांविषयी नेहमी काम करणारे ॲडव्होकेट असीम सरोदे. आणि माझ्यासोबत येणार आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर. मी सुरुवात करतोय अंतुले साहेबांपासून. अंतुले साहेब, पहिल्यांदाच तुम्ही IBN लोकमतमध्ये येत आहे, तुमचं मनपूर्वक स्वागत. मला सांगा, आत्ताच दहशतवादी नव्या कायद्याचं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? या कायद्यामुळे दहशतवादी कारवायांना खरोखरच आळा बसेल का? अशा या कायद्याची गरज होती, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कुणाचंही कारण नाही. हे विधेयक यापूर्वीच यायला होतं असंही माझं प्रामाणिक मत आहे. याच्यामुळे दहशतवाद्यांच्यावर बसण्याच्या बाबतीमध्ये तर इम्प्लिमेंटेशन ज्याला आपण म्हणतो, अंमलबजावणी त्याच्यावर अवलंबून आहे. ती अंमलबजावणी कडकरित्या झाली पाहिजे आहेत. आणि ज्यांना आपण वापरतो आहोत, ते जे देशाची सुरक्षा बघतात, त्यांना योग्यरित्या हत्यारं वगैरे जी पुरवण्याची असतात ती पुरवली पाहिजे. तेव्हा आजच्या विधेयकाबद्दल माझा कधीही विरोध नव्हता. किंबहुना कॅबिनेटमध्ये सुद्धा पास होत असताना मी तिथं होतो, तेव्हा मी त्याच्यामध्ये सामील आहे. अंतुले साहेब, तुम्ही आता सांगताय या विधेयकाला पाठिंबा आहे, पण मला सांगा की हे विधेयक जे आहे ते पोटाच्या जवळ जाणारं विधेयक आहे असा आरोप होतोय. पोटा कायदा रद्द करण्यासाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं आणि सत्तेवर आल्यावर तो रद्द केलाही. मग आज पुन्हा एकदा पोटासारख्या कायद्याची गरज का भासली? नाही, असं आहे की दुर्दैवाने तुम्ही तो वाचलेला नसावा जो आज पास झालाय तो, किंवा तुम्ही माफ करा, मी तुमच्यावर काय आरोप करत नाही, परंतु तुम्ही शेवटी होम मिनिस्टरचं भाषण ऐकलेलं नसावं. अनेक लोकांनी, म्हणजे लेफ्टच्या आमच्या मित्रांनी तेच म्हटलं जे तुम्ही म्हणताय की हे अर्धा मार्ग तुम्ही स्वीकारलाय पोटाच्या दिशेने. त्याचं होम मिनिस्टरने चांगल्या रीतीने उदाहरणं देऊन उत्तर दिलेलं आहे. आणि त्या उत्तराने स्पष्ट एक गोष्ट होते आहे की याचा आणि पोटाचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. तेव्हा ही जी तुमची भूमिका आहे ती जो आपण म्हणताय की पोटा रद्द करायचा, नंतर पोट्यासारखाच कायदा आणायचा किंवा पोटा आणायचा, हे मूलतः बरोबर नाही. अंतुल साहेब, मला सांगा की पोटाचा गैरवापर झाला, मुसलमान समाजावर अन्याय झाला पोटामुळे, त्याचा एक मोठा मुद्दा झाला. या नव्या कायद्याचा वापर खरोखरच्या दहशतवाद्यांविरुद्ध होईल याची खात्री आहे काय? कारण यंत्रणा त्याच जुन्या आहेत, कायदा मात्र नवा आहे. मग पुन्हा गैरवापर होणार नाही याची कशी खात्री द्यायची? मला कळलं आपला प्रश्न. आपल्याला हे म्हणायचं आहे की ह्या कायद्याचा दुरुपयोग होईल किंवा नाही. कुठलीही गोष्ट आहे त्याचा उपयोगी होतो आणि दुरुपयोगी होतो, ते माणसाच्या याच्यावर असते. बघा, तलवार आहे ती श्री रामचंद्रजीच्या हातामध्ये आहे का रावणाच्या हातामध्ये? तलवारीचा वापर करणारा कोण आहे ह्याला महत्त्व आहे. त्याच्या मनामध्ये काय आहे, त्याचा दृष्टिकोन कसा आहे, या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असते. तेव्हा कायदा इम्प्लिमेंट करत असताना, अंमलबजावणी त्याची करत असताना, ते अधिकारी अंमलबजावणी करणारे किती देशभक्त आहेत, कशा पद्धतीने आहेत त्याच्यावर ते अवलंबून असेल. किती शूर आहेत त्यांच्या शौर्यावर अवलंबून असेल. तेव्हा मिसयूज होण्याची शक्यता नाही असं कोणच म्हणू शकत नाही. जगामध्ये प्रत्येक गोष्ट यूजही होते, मिसयूजही होते आणि अब्यूजही होते. हे तुम्हाला सांगण्याची नव्याने काही गरज नाही. परंतु कायद्याची गरज होती हे मात्र नक्कीच आहे. परंतु तुम्हाला जर वाटत असेल की पोटा जसा मिसयूज झाला किंवा पोटामुळे मुसलमानांच्यावर खूप अत्याचार वगैरे झाले, त्याच्या बरोबरीला तुम्ही ह्याला जर आणत असाल तर ते खरं नाही. म्हणजे तितक्या प्रमाणामध्ये मिसयूज कधी होऊ शकतच नाही या कायद्याचा. परंतु नाहीतरी नॉर्मल मिसयूज आणि यूज होतच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये नवीन गोष्ट नाही. माणसंही चांगली असतात आणि कधी कधी ती थोडीशी वेगळी वागतात, चांगली माणसं सुद्धा. तेव्हा आपल्याला हे
कोणी सांगू शकत नाही जगामध्ये की हा कायद्याचा मिसयूज होणार नाही किंवा हा कायदा अत्यंत वाईट आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा नाही, असं कधी बोलू शकत नाही. हा कायदा माझ्या दृष्टीने एक सांसद म्हणून, एक केंद्रीय मंत्री म्हणून आणि एक बॅरिस्टर म्हणून अत्यंत चांगल्या रीतीने देशाच्या हितासाठी आणि कुठल्याही समाजावर अन्याय न करणारा आहे, अशा पद्धतीने माझं प्रामाणिक मत आहे. अगदी अंतुले साहेब, धन्यवाद या आपल्या मताबद्दल आणि IBN लोकमतच्या या कार्यक्रमात सामील झाल्याबद्दल. अंतुले साहेबांचा विरोध आहे या कायद्याला असं 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध झालं होतं, ते नाराज आहे असं प्रसिद्ध झालं होतं. पण आज अंतुले यांनी असं स्पष्ट केलं की ते नाराज नाहीत, त्यांचा कायद्याला पाठिंबा आहे. आणि जर दुरुपयोगाची गोष्ट बोलायची तर कुठच्याही कायद्याचा होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मी आपल्या पाहुण्यांबरोबर चर्चा चालू ठेवतोय. मी जातोय पुण्याला असीम सरोदे यांच्याकडे. सरोदे, तुम्ही मानवी हक्कांवर काम करणारे वकील आहात. मला सांगा, या कायद्यामुळे, पोटामुळे मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याच्या अनेक केसेस या देशात घडलेल्या आहेत. या कायद्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री काय आहे? जसं अंतुले साहेबांनी सांगितलं तसं प्रत्येक व्यक्तीमध्ये राम आणि रावण आहे. पण आज दुर्दैवाने हे म्हणावं लागेल की पोलीस यंत्रणेमध्ये आपण रावणांचा पुरस्कार करतो आहे. आपण अशा प्रकारचं कोलीत त्यांच्या हातात देऊन आपण सरळ लोकांना मारण्याचं लायसन्स जर देणार असू तर ते कायदे नेहमीच वाईट ठरतील. आणि हे राजकीय लोकांची ही चाल आता सगळ्या जनतेने ओळखली पाहिजे की जेव्हा त्यांच्या विरुद्ध नेहमी आरडाओरडा सुरू होतो की त्यांनी अत्याचाराला बढावा दिलेला आहे, त्यांच्यामुळे हिंसाचार वाढलेला आहे आणि त्यांच्यामुळेच ही कुव्यवस्था निर्माण झालेली आहे, तेव्हा तेव्हा ते प्रत्येक वेळी नवीन कायदा तयार करत असतात. आणि लोकांना वाटत असते की हे सरकार आता आपला खूप विचार करायला लागलेला आहे, त्याच्यामुळे आपल्यासाठी नवीन कायदा दिलेला आहे. पण कायद्याने प्रश्न सुटलेले नाही. राजा राममोहन राय यांनी सती प्रथेविरुद्ध आवाज उठवला, त्याला आता शतकं झाली, पण अजूनही आपल्या इथे सती दिल्या जातात आणि काही पक्षाचे लोक आणि धर्माचे लोक त्याचं समर्थन करतात. कायदा असूनही हे बंद झालेलं नाही. त्याच्यामुळे माझा मूळ बोलण्याचा उद्देश जो आहे तो प्रवृत्ती कशी बदलेल याच्यावर आहे. मी येतो, मी असीम सरोदे, प्रवृत्ती कशी बदलेल वगैरे या मुद्द्यांकडे मी येतो. मी जातोय वायसी पवार यांच्याकडे. वायसी पवार, ज्येष्ठ पोलीस अधिकारी, ज्यांनी बॉम्बस्फोटाचा तपास केला, मुंबईतली आपली कारकीर्द गाजवली, ते आपल्या बरोबर आहेत. पवार साहेब, मला सांगा की आता ऍडव्होकेट सरोदे असं म्हणाले, नवे कायदे कितीही करा काही फरक होणार नाही, यंत्रणा सडलेली असेल तर. तुमचं काय मत आहे? पोलीस अधिकारी म्हणून तुमचा अनुभव काय आहे? पोटा रद्द केल्यानंतर 6000 लोकांचे बळी गेलेत अतिरेकी कारवायांमध्ये. पोटा असता तर फरक पडला असता का? आणि नव्या कायद्यामुळे खरोखरच फरक पडेल का? यंत्रणा सडलेली आहे याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही, माझं स्वतःचंही ते मत आहे. सडलेल्या यंत्रणेला दुरुस्त करण्याबद्दल कोणी काही बोलत नाही. यंत्रणा सडली आहे, लोकही तेच म्हणतात, सरकारही ते म्हणतं, परंतु करत काही नाहीये. आता हे नवीन जे कायदे झालेले आहेत, कायदे तुम्ही काही करा, कसेही करा, आणि पोलिसांना दुरुपयोगच करायचा असेल तर ह्या कायद्यांची काही गरज नाही. त्यांच्याकडे जेवढे हत्यार आहेत त्याच्याने ते भरपूर दुरुपयोग करतात. त्यामुळे याचा दुरुपयोग होईल हा जो मनातला किंतु तो काढून टाकावा. होईल, ज्या वेळेला होईल त्याच्यात जे लोक सापडतील त्यांना तुम्ही द्या ना शिक्षा. प्रश्न असा आहे की पोलिसांना कुठली हत्यारं द्यायच्या नाही, पोलिसांनी जबाब रेकॉर्ड केलेले स्टेटमेंटचा विचार करायचा नाही, कारण आणि त्यांच्याकडनं सगळ्या रिझल्टची अपेक्षा करायची, तर ते चुकीचं आहे. या कायद्याने आळा बसेल याच्यात माझ्या मनात काही फारशी शंका नाहीये. कारण एक तर याच्यामध्ये जी तरतूद आहे ती सगळ्यात जास्त मला आवडली की 3 महिन्यामध्ये केसचा निकाल करावा लागेल. कारण वर्षानुवर्षे आम्ही 93 साली तपास केलेला होता, पण 14 वर्ष त्या केसला निकालाला लागले, तर याच्यातला सगळा फोर्स निघून जातो. त्यामुळे कायदा हा आवश्यक होता, तो केलेला आहे, त्याचा दुरुपयोग होणार नाही याची जबाबदारी सरकार, जनता आणि जे समाजाचे हे ठेकेदार बनवतात त्या लोकांची आहे. त्यांनी प्रत्येकाने पोलिसांची कारवाई काय चाललेली याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि वेळोवेळी आमच्या देशात अजूनही न्याय संस्था भरपूर भक्कम आहे आणि त्याच्यासमोर पोलिसांनी केलेले गैरप्रकार आणता येतील, परंतु पोलीस गैरप्रकार करतील, पोलिसांवरती सुरुवातीपासूनच गैरविश्वास टाकायचा असेल तर मला वाटतं या देशाचं पोलीस खातं काम करू शकणार नाही असं मला वाटतं. अगदी मी येतो तुमच्याकडे पवार साहेब. मी जातोय नागपूरला. कृपाशंकर सिंग, काँग्रेस नेते, माजी गृहराज्यमंत्री माझ्याकडे माझ्या बरोबर आहेत. कृपाजी, मला सांगा, तुम्ही ऐकलीच सगळी चर्चा. पोटा तुम्हीच रद्द केला होता, पोटा विरोधी देशात वातावरण निर्माण झालं. आज पुन्हा एकदा पोटा सारखाच कायदा, अनेक याच्यातल्या तरतुदी पोटा सारख्याच आहेत. उदाहरणार्थ 90 दिवसात चार्जशीट फाईल करायची ऐवजी 180 दिवसांचा अवधी आहे.
मला सांगा आज का गरज भासली, मग तुम्ही पोटा का रद्द केलात? निखिलजी, सर्वप्रथमतः मी ह्या चर्चा आपण घडवला त्या तुमच्या आभारी आहेत. पण पोटा कायद्याच्या एवढे दुरुपयोग झाले, एवढे मिसयूज झाले की हा पोटा रद्द करावा लागला. पण दहशतवाद्यांच्या विरुद्ध एखादा कडक कायदा व्हावा, त्याच्यामध्ये कुठलाही काँग्रेस पक्ष किंवा आम्ही किंवा कोणीही त्याच्या विरुद्ध कुठलाही वक्तव्य केले नव्हते. आणि जेव्हा हे दहशतवाद्यां किंवा अतिरेक्यांनी हल्ला केला त्यावेळी पण एखादा नॅशनल टेररिस्ट ऍक्ट व्हावा, एक कडक कायदा करावा ह्याची मागणी सुद्धा आम्ही सर्वांनी केली. आणि आज तो विधेयक तिथे सर्वसंमतीने संमत झाला. म्हणजे एखादा कायदा, कडक कायद्याची गरज होती आणि दहशतवाद्यांच्या विरुद्ध हा कायद्याची गरज होती. मला वाटतं की हा कायदा आपल्याला मदतीला किंवा अतिरेकींच्या विरुद्ध कारवाई करण्यामध्ये खूप ताकद मिळतील. आणि जेणेकरून आपला पोलीस यंत्रणा किंवा आमची यंत्रणा जी आहेत, जसा अंतुले साहेबांनी सांगितलं की तलवार कोणाच्या हातात द्यायचं, रावणाच्या हातात द्यायचं की रामाच्या हातात द्यायचं. तर रावणाच्या हातात जर तलवार गेली काय करणार, आणि रामाच्या हातात गेली तर तलवार काय करणार. तशी यंत्रणा जो आमची आहेत, ह्या यंत्रणावर कुठे ना कुठे आम्ही त्यांच्यावर पण विश्वास टाकला पाहिजे. आणि कायद्याची अंमलबजावणी करताना एक आपण ह्या दहशतवाद्यांच्या विरुद्ध कुठलाही पक्षाने कुठे कशी राजकारणच करू नये, ह्या पूर्णपणे यंत्रणा, कायदा आणि त्यामध्ये आपला ज्युडिशरी रिफॉर्म करायचे जे त्यामध्ये तरतूद केलेलं आहे. जसा टाडाचे एक टाडा कोड करून काही निकाल लागला, पण अजूनही बॉम्बविस्फोटमध्ये काही लोकांची जे सहभाग होता त्यांच्यावर कारवाई पूर्णपणे झाली नाही. एव्हिडन्स रद्द होतात. म्हणजे एखादा कायद्यानुसार जेव्हा काम करत असताना त्यावेळी 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष लागतील, एव्हिडन्स मिळणार नाही, मग काय करणार. म्हणून हे तातडीने त्वरित आज गरज आहे ज्युडिशरी रिफॉर्म करण्याची. ज्युडिशरीमध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्याला माहिती आहे आणि लोकांना माहिती आहे की एका केसाचे निकाल येईपर्यंत माणसं मरून जातात आणि ते निकाल नंतर त्यांचा मुलगा, त्यांचा नातू पर्यंत जातात. म्हणून ज्युडिशरी रिफॉर्मेशनची फार गरज आहे. आणि हे कायदा यंत्रणांनी अंमलबजावणी पूर्णपणे करावा. आणि सगळे देशाची सर्वांनी, यंत्रणा, राजकारणी, समाजकारणी जेवढे लोक आहेत, ह्या कायद्याचं समर्थन करून. बरोबर आहे कृपाजी, बरोबर आहे तुमचा मुद्दा. मला असं वाटतं जे होम मिनिस्टरनी आज भाषण केलं चिदंबरम यांनी, त्या मुद्द्याला पुष्टी देणारे मुद्दे कृपाशंकर सिंग यांनी मांडलेले आहेत. गृहराज्यमंत्री होते ते, त्यामुळे त्यांचा अनुभवही आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर पुन्हा चर्चा चालू ठेवणार आहे. पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघूया. नव्या कायद्यामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसेल का? माझे प्रेक्षक काय म्हणतायत बघा. नाही म्हणतायत 67% लोक. आपल्या लोकांमध्ये निराशेची जी भावना आहे, सिनिसिझम जो आहे तो यावरून दिसतोय. 67% लोकांना वाटतंय नव्या कायद्यामुळे काहीही फरक पडणार नाही. मी चर्चा चालू ठेवणार आहे. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.